नमस्कार, मी प्रवीण. लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी करण्याची अंतिम तारीख 31/12/2025 होती. त्यानुसार अनेक लाडक्या बहिणींनी त्यांची ई-के-वाय-सी केली असेलच. ई-के-वाय-सी कशी करायची याबद्दलचा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर दिला होता. त्यानुसार अनेक लाडक्या बहिणींनी त्यांची ई-के-वाय-सी केली असेलच. परंतु महत्त्वाचे म्हणजे ई-के-वाय-सी केल्यानंतर या योजनेसाठी कोण पात्र, कोण अपात्र, या योजनेचा लाभ कोणाला मिळणार, या योजनेचा लाभ कोणाला नाही मिळणार, याचसाठी आपण आजचा हा व्हिडिओ घेऊन आलो आहोत. चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता अपात्रता जाणून घेण्यासाठी ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर यायचं आहे. याबद्दलची माहिती आपल्याला या वेबसाईटवर दिली आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. येथे आल्यानंतर आपल्याला पात्रता अपात्रता पाहायला मिळेल. सर्वात आधी आपण पात्रता काय असणार आहे हे जाणून घेऊया. लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. म्हणजेच लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला खाली पाहायला मिळेल निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला, म्हणजे कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला तसेच राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात. त्याच्यानंतर खाली आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभार्थी लाभ घेऊ शकतात. त्यानंतर खाली आपल्याला लाभार्थीचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे. म्हणजे जो लाभार्थी आहे त्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक असणं गरजेचं आहे. तसेच आधार कार्डला बँक लिंक असणं सुद्धा गरजेचं आहे. ते पण खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्याला पाचवा महत्त्वाचा मुद्दा पाहायला मिळतो. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. जर 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर ते लाभार्थी अपात्र मानले जातील. त्यामुळे ही गोष्ट सुद्धा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. लाडकी बहीण योजनेसाठी पात्रता काय आहे हे आपण जाणून घेतले. आता आपण अपात्रता काय आहे हे जाणून घेऊया. खाली आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळेल ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक आहे. त्यानंतर खाली आपल्याला पाहायला मिळेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत आहेत. तसंच महत्त्वाचा मुद्दा इथे आपल्याला पाहायला मिळेल तथापि 2.5 लाखांपर्यंत उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील. तसेच आपल्याला इथे पाहायला मिळेल की सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा ₹1,500 पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल. त्यानंतर आपल्याला खाली पाहायला मिळेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहे. म्हणजे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार आहेत असे लाभार्थी या योजनेसाठी अपात्र मानले जातील. तसेच आपल्याला खाली पाहायला मिळेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड, कॉर्पोरेशन, उपक्रमाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक सदस्य आहेत. खाली आपल्याला सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहायला मिळेल ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन ट्रॅक्टर वगळून ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. तर अशी ही माहिती होती की या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे, अपात्रता काय असणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना नक्की शेअर करा. धन्यवाद.